पूर्वी काशीला गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणलं जायचं. आज काशीची जागा अमेरिकेनं घेतली आहे. तिकडे डॉलरमध्ये कमाई केल्याशिवाय आयुष्याचं सोनं होत नाही हे समीकरण आपल्या देशात पक्कं रुजलं आहे. त्यामुळे शब्दशः जीवावर उदार होऊन अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतं आहे. आपला देश स्वातंत्र्याची 75वी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना अमेरिकेच्या बॉर्डरवर वाळवंटात थिजून किंवा बर्फात गोठून मेलेल्या भारतीयांच्या या काही चित्तरकथा. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेडेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे, या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असते एक नवीन, हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. बाकी मी मराठी क्राईम कथेचे सगळे लेटेस्ट अपडेट्स निरंजन मेढेकर या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर करत असतो. सो तुम्ही मला इन्स्टावरही फॉलो करू शकता. फ्रेंड्स, आजचा एपिसोड हा जरी जीवावर बेतणाऱ्या अमेरिकन ड्रीमविषयी असला ना, तरी त्याची सुरुवात होती आहे गुजरातमधनं. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या पटेल फॅमिलीचं सगळ्यात मोठं स्वप्न कुठलं होतं, तर ते म्हणजे अमेरिकेत सेटल होण्याचं. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष आहे, आपल्या सगळ्यांच्या ओळखीत 5-25 लोक तरी असतातच अमेरिकेत सेट झालेले. मग ते नोकरीनिमित्त असो, शिक्षणानिमित्त असो, काही वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले आणि तिथं त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ते तिथेच स्थायिक झाले, त्यांना ग्रीन कार्ड मिळालं, असे आपल्या ओळखीत बरेच जण असतील. पण हे जे कोण अमेरिकेत जाऊन सेटल होतात आपल्या ओळखीतले, त्यांच्याकडे शिक्षणाचं, नोकरीचं, बिझनेसचं कुठलं तरी तगडं कारण असतं, ज्यामुळे त्यांना अमेरिकेचा परमनंट किंवा टेम्पररी का होईना विजा मिळतो, म्हणजेच ऑफिशियल एंट्री मिळते. पण मित्रांनो, असेही हजारो जणं आहेत, लाखो जणं आहेत, ज्यांच्याकडं शिक्षण किंवा जॉबचं ऑफर लेटर नसतं. ते काय करतात माहिती आहे? अनधिकृतपणे कसंही करून अमेरिकेत घुसखोरी करतात. शॉक बसला ना ऐकून? मलाही बसलेला वाचून. म्हणजे या एपिसोडची तयारी करताना मी जे काही बातम्या आणि जे काही रिपोर्ट्स वाचले, ते वाचून मलाही खरोखर धक्का बसलेला. कारण अमेरिकेत सेटल व्हायची बेकार क्रेज असलेल्या पब्लिकला खास या कामासाठी त्यांना मदत करणारे एजंट्स आहेत. त्यांचं जाळं आपल्या देशभर आहे आणि विशेष करून गुजरातमध्ये त्यांचं सगळ्यात मोठं नेक्सस आहे, नेटवर्क आहे. तर हा जो आपण मेहसाणा प्रांत म्हणतो, हा गुजरातमध्येच आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून अगदी जवळ असं हा गाव आहे मोठं. तर आपल्या या मेहसाणातल्या प्रियांक पटेल यांनी अशा प्रकारे US मध्ये इल्लीगल एंट्री मिळवण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा सौदा केला. त्यांनी आपली बायको उमा आणि 3 मुलांसह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपलं गाव सोडलं. ही याच वर्षीची गोष्ट 2022मधली. आधी ते दिल्लीला गेले आणि तिथून ते थेट मेक्सिकोला गेले. या कामात त्यांना अहमदाबादच्या चंद्रेश पटेल आणि लखू पटेल या एजंट्सनं मदत केली असं कळतं आहे. या दोन्ही एजंट्सना त्यांनी 1 कोटीची रक्कमही अदा केली होती, ॲडव्हान्स दिला होता. पण जेव्हा ही पटेल फॅमिली मेक्सिकोतल्या कनकुन या शहरात पोचली, तेव्हा तिथल्या ह्युमन स्मगलर्स आणि लोकल एजंट्सनं त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी मदत करण्याऐवजी त्यांना डांबून ठेवलं. याचं कारण असं होतं की त्यांच्याकडून डीलमध्ये ठरल्यानुसार आणखी 50 लाख रुपये येणं बाकी होतं. पुढचे 8 दिवस या पटेल फॅमिलीला टॉर्चर करण्यात आलं. आपण इमॅजिनही करू शकत नाही खरं तर की या सगळ्या फॅमिलीवर काय परिस्थिती ओढवली असेल. शेवटी प्रियांक हा त्या गुंडांच्या पाया पडला आणि किमान बायका पोरांना तरी सोडा म्हणून गयावया करायला लागला. मेक्सिकोतल्या पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार, जी अलीकडेच बातम्यांमध्ये पब्लिश झाली आहेत, तर त्यानुसार त्या गुंडांनी
त्या एजंट्सनी तिथल्या मेक्सिकोतल्या प्रियांकच्या बायकोला आणि तिन्ही मुलांना सोडलं खरं, पण तेव्हापासून प्रियांकला त्यांची काहीच खबरबात नाही आहे. पण त्यानंतर त्यांच्या तावडीत असलेल्या प्रियांकचा छळ पुढचे अनेक महिने त्यांनी सुरूच ठेवला. जूनच्या म्हणजे गेल्या महिन्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रियांकला ब्रेन स्ट्रोक आला आणि त्याची तब्येत अचानक क्रिटिकल झाली. त्यात त्याला डायबेटीसही असल्यानं त्याची तब्येत आणखीनच ढासळली. त्यामुळं अखेर त्याला गेल्या महिन्यात मेक्सिकोतच ॲडमिट करण्यात आलं आहे, पण त्याची तब्येत अजूनही क्रिटिकलच आहे. मित्रांनो, ही सगळी हकीकत जी मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितली ही तसं म्हणलं तर अर्धवटच आहे. कारण प्रियांकची बायका पोरं कुठं आहेत, ती US पोचली का, ती जिथं कुठं असतील तिथं सुखरूप आहेत का, या संदर्भात आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काहीच उल्लेख नाही आहे. फ्रेंड्स, नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2022 ही पटेल फॅमिली आपलं अमेरिकन ड्रीम फुलफिल करायला म्हणून गुजरातमधून बाहेर पडली. त्याच महिन्यात आणखी एका गुजराती फॅमिलीचा याच कारणामुळं अमेरिका कॅनडा बॉर्डरवर दुर्दैवी अंत झाला होता. योगायोगानं याही फॅमिलीचं नाव पटेलच आहे. या केसमध्ये जगदीश हा मेन ब्रेड विनर होता फॅमिलीचा, ज्याचं वय होतं 35, त्यांची मिसेस वैशाली ज्यांचं वय होतं 33 आणि त्यांची 2 मुलं, ज्यापैकी विहांगी ही मुलगी होती 12 वर्षांची, तर धार्मिक हा होता अवघा 3 वर्षांचा. हे चौघंजणं आपलं अमेरिकन ड्रीम फुलफिल करायला मजल दर मजल करत अमेरिका कॅनडा बॉर्डरपर्यंत पोचले होते. या पटेलांनी जो एजंट नेमला होता त्यानं यांना अमेरिकेत सेफ पोहोचवण्याचे तब्बल 65 लाख रुपये उकळले होते. तर ही सगळी फॅमिली -30 तापमानात थंडीच्या कडाक्यात अक्षरशः गोठून मेली. हे वाचतानाही हे ऐकतानाही आपल्या अंगावर काटा येतो. 19 जानेवारी 2022 या दिवशी कॅनेडियन पोलिसांना कॅनडातल्या मॅनिटोबा प्रांतात या चौघांच्याही बॉडीज आढळल्या. गेल्या 7 महिन्यात या 2 पटेलांच्या केस उघड झाल्यानं, प्रेसमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानं या बातम्या आपल्यापर्यंत आल्या आहेत. तरी पण न जाणो असे कित्येक अमेरिकेचं खोल डोक्यात घेतलेले तरुण असतील, त्यांची निरागस निष्पाप मुलं असतील, जी कॅनडाच्या बर्फात किंवा मेक्सिकोच्या वाळवंटात थिजून मेली आहेत. जगदीश पटेलच्या केसमध्ये त्यांच्या फॅमिलीसोबतच त्यांच्या गावातील आणि परिसरातील आणखीही काही फॅमिलीज होत्या. त्यापैकी अनेक कुटुंबांचा त्यानंतर काहीही पत्ता नाही आहे. जगदीश पटेलची केस हिस्ट्री बघितली तर तो डिंगूच्या या गावात चांगला शिक्षक म्हणून नोकरी करत होता, तर त्याची आई ही गावाची उपसरपंच राहिली होती. थोडक्यात ही पटेल फॅमिली मातब्बर होती. मग तरीही या पटेलांना अमेरिकेचा जीव घेण्या स्वप्नानं का बरं पछाडलं असेल? असं म्हणतात की जगदीश पटेल हे गेल्या 10 वर्षांपासून अमेरिका वारीसाठी पैसे साठवत होते. त्याच्या नात्यागोत्यातले आणि भावकीतले अर्ध्याहून अधिक नातेवाईक ऑलरेडी अमेरिकेत सेटल्ड झालेले आहेत. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून अगदी जवळ असलेलं 3,000 वस्तीचं असं हे डिंगूच्या गावच अमेरिकेच्या वेडानं पछाडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण द वायर आणि व्हाईब्स ऑफ इंडियाच्या ग्राउंड रिपोर्टनुसार या गावाची एकूण लोकसंख्या 3,000च्या आसपास आहे. तर यापैकी तब्बल 1,800 ग्रामस्थ आज अमेरिकेत स्थायिक आहेत. या गावात अमेरिकेत घुसखोरी करण्याची परंपरा थेट 1970पासून सुरू होते. इतकी ती वर्ष मागे आपल्याला जायला लागतं. तेव्हा कशी सहज घुसखोरी करता यायची, आता अलीकडं कसं हे जरा डिफिकल्ट झालं आहे, याचे सुरस किस्से इथले ग्रामस्थ सांगतात. मागं तुम्हाला आठवत असेल तर अमेरिकेचे याआधीचे जे प्रेसिडेंट होते, जे बरेच गाजले, मी डोनाल्ड ट्रम्पविषयी बोलतो आहे मी, तर ट्रम्प यांनी इल्लिगल इमिग्रंट्स विरोधात कडक भूमिका घेत मेक्सिकोशी अमेरिकेची जी बाउंड्री आहे, जी सीमा आहे, तिकडं भिंतच उभारायला घेतली होती. त्यामुळं याआधी ही जी काही घुसखोरी होती भारतीयांची जी किंवा बाकीच्याही देशातल्या लोकांची जी मेक्सिकोतनं व्हायची, ती कॅनडाच्या बॉर्डरवर शिफ्ट करण्यात आली. पण इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे मेक्सिकोच्या सीमावर्ती भागातलं तापमान हे ट्रॉपिकल म्हणजे भारतासारखं आहे. या उलट उत्तरेकडे असलेल्या कॅनडा बॉर्डरवर एक्स्ट्रीम वेदर कंडिशन असते.
असं म्हणतात की गुजरातमध्ये फॉरेनला सेटल व्हायची आणि त्यातही यू एसला जायची इतकी क्रेज आहे की इथं पार इंजिनिअरिंग एम बी एची डिग्री असलेला मुलगाही फक्त स्टेट्सला जायला मिळावं म्हणून तिकडं डोनट्स किंवा बर्गर विकायला किंवा चक्क टॉयलेट क्लीन करायलाही हसत हसत तयार होतो. काही करून अमेरिकन ड्रीम जगायला वेळप्रसंगी जीवावर उदार होण्यात फक्त गुजरातीच नाही आहेत बरं का, तर उत्तर भारतीय आणि विशेषतः पंजाबीही यात आघाडीवर आहेत असं कळतं आहे. काही वर्षांपूर्वी अशाच आणखी एका केसमध्ये मूळची हरियाणातली एक बाई आपल्या 6 वर्षांच्या मुलीसह मेक्सिकोतल्या अरिझोना वाळवंटातून अमेरिकेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होती. तिचा नवरा मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यातच म्हणजे 2013 साली अमेरिकेत आधीच इल्लिगली सेटल झाला होता. तर या दोघींना त्याच्याकडे जायचं होतं, त्याची भेट घ्यायची होती आणि त्यासोबत पुढचं आपलं आयुष्य आपला संसार करायचा होता. तर मित्रांनो, या दोघी तब्बल 22 तास रणरणत्या उन्हातून वाट तुडवत होत्या. अखेर या न संपणाऱ्या प्रवासातच त्या 6 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. ती बायको असं म्हणतात की नंतर यथावकाश कसं तरी करून त्या नवऱ्यापर्यंत पोहोचली आणि तिकडं गेल्यावर त्यांनी काहीतरी स्टेटमेंटही रिलीज केलेलं की मुलगी गेल्याचं आम्हाला काय दुःख झालं आहे आणि किती मोठी पोकळी आमच्या आयुष्यात आली आहे हे आम्ही सांगू शकणार नाही वगैरे. तर दुसरीकडे ती मूळची हरियाणातली आहे. तर हरियाणात ज्या शेतकरी कुटुंबातून आहे तिथल्या तिच्या सासऱ्यांचंही स्टेटमेंट रिलीज झालेलं आहे. त्या एका बातमीत ते असं म्हणतात की या दोघींचा असा काही प्लॅन सुरू होता तिकडं जायचा, याबद्दल त्यांनी आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलेलं आणि आमची इथे चांगली शेतीवाडी आहे, जमीन जुमला आहे, त्याच्यामुळे खरं तर या तिघांनाही अमेरिकेचं स्वप्न बघण्याची तिकडं जायची खरंच काही गरज नव्हती. आता याच्यावर काय बोलायचं, आम्ही खरंच हे जे काही क्रेज आहे अमेरिकेला जायची, अमेरिकन ड्रीमची, ही समजण्या पलीकडची आहे. मित्रांनो, 2007मध्ये एका खासदार साहेबांना आपल्या बायकोच्या डिप्लोमॅटिक पासपोर्टवर दुसऱ्याच एका तरुणबाईला कॅनडाला पाठवताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. यासाठी 30 लाख रुपयांचा सौदा झाल्याचं यावेळी केलेल्या तपासात उघड झालं होतं. अशी असंख्य प्रकरणं आहेत. करोनाचा फेरा सुरू झाल्यावर मात्र मेक्सिको बॉर्डरवरून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण काही प्रमाणात घटलं होतं. त्यात अमेरिकेतही करोना पॅन्डेमिकनं उग्र रूप धारण केल्यावर त्यांनी आपल्या तुरुंगात डांबून ठेवलेल्या 167 भारतीयांची मे 2020मध्ये सुटका केली होती आणि त्यांना भारतात धाडलं होतं. हे सगळं जरी असलं तरी गेल्या 15 वर्षात भारतीयांचं अमेरिकेत सेटल होण्याचं वेळ वाढतच असल्याचं आकडेवारी सांगते. US बॉर्डर पॅट्रोलच्या रेकॉर्डनुसार US मेक्सिको बॉर्डरवरून घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण हे 2007मध्ये अवघं 76 होतं. हा आकडा 2020पर्यंत 7,500 म्हणजे एक्झॅक्ट नंबर सांगायचा तर 7,600 इतका वाढला होता. तर अमेरिकेत आज घडीला 46 लाख भारतीय असून यापैकी 21% म्हणजेच तब्बल 5.25 लाख लोक हे अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स आहेत असं रेकॉर्ड तिथले सांगतात. US अथॉरिटीजचं मित्रांनो आणखी एक निरीक्षण आहे, तर ते म्हणजे ज्यामुळं खरं तर ते स्वतःही बुचकळ्यात पडलेत, ते असं आहे, ते म्हणजे अमेरिकेत घुसखोरी करणारे हे जे कोण भारतीय आहेत ते खायला मोताद असणारे गरीबातले गरीब नाही आहेत, तर भारतात चांगली शेतीवाडी असणारे, जमीन जुमला असणारे, खाऊन पिऊन सुखी असे सधन मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहेत. थोडक्यात पैसेवाल्या भारतीयांनाही आज भारतात राहायचं नाही आहे. याचं कारण अमेरिकन अथॉरिटीजला कधीच कळू शकत नाही. म्हणजे एक गोष्ट मान्यच आहे की आपल्या देशात जगण्याची लढाई खूप मोठी आहे. करोनानंतर तर ती आणखीनच तीव्र झाली आहे. पण हे सगळं जरी असलं ना तरी काही करून देश सोडण्याच्या मागं लागणाऱ्या लोकांची मानसिकता ही कुठंतरी अजूनही गुलामीचीच आहे का असा प्रश्न राहून राहून पडतो. दुसरीकडे मित्रांनो, मला असं वाटतं की आपल्या देशात सगळ्यात मोठी गल्लत जर कुठली असेल ना तर ती यशाच्या व्याख्येत आहे. यश म्हणजे पैसा हे समीकरण आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात इतकं पक्कं बसलं आहे की जगण्यासाठी पैसा हे फक्त साधन असतं, निमित्त असतं, हे साफ विसरून पैसा हेच आपल्या आयुष्याचं एकमेव साध्य आज होऊन गेले, ध्येय आज होऊन गेलं आहे. आपण आयुष्य भरभरून जगतो आहे का? जे कुठलं काम करतो आहे त्यातून आपल्याला खरंच समाधान मिळतं आहे का?
या प्रश्नांची उत्तरं मग आपण आपल्याही मनाला देईनचे झालो आहे, आपण कोडगे झालो आहे कुठंतरी. केवळ पैशांच्या मागं धावण्यापेक्षा उत्कटतेनं जगण्याचा ध्यास आपण जोवर घेत नाही, तोवर अमेरिकन ड्रीमच्या मागं वेड्यासारखं जीवावर उदार होऊन धावणाऱ्यांचं प्रमाण काही कमी होणार नाही आहे. खरं तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते फॅसिनेशन काय असतं, ती क्रेज काय असते. आपल्यापैकी अनेकांनी प्रयत्नही केला असेल तिकडं जायचा. आपले काही लिसनर्स कदाचित US मध्ये सेटल झालेले असतील. इथं सांगायचा मुद्दा हाच आहे की हायर एज्युकेशनसाठी किंवा चांगल्या काय जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी अमेरिकेत काय कुठल्याच देशात जाणं काही त्यात गैर नाही आहे. फक्त त्याचं वेड असणं आणि काही करून इथनं बाहेर पडायचं ध्येय ठेवणं हे मला कुठंतरी चुकीचं वाटतं, खटकतं. येस, हा होता आजचा एपिसोड. फ्रेंड्स, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. बाकी कुठल्या एपिसोड्सला म्हणत नाही मी, पण ही जी काही सगळी वस्तुस्थिती आहे क्रेझी अमेरिकन ड्रीमची, ही खरंच डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे तुम्हाला हा एपिसोड जर चांगला वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो नक्कीच शेअर करा. मराठी क्राईम कथा हा आपला पॉडकास्ट स्पॉटिफाय, जिओ सावन, गाना, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक आणि यूट्यूबसह आता स्टोरीटेल या लीडिंग ऑडिओबुक प्लॅटफॉर्मवरही अवेलेबल आहे. स्टोरीटेलवर माझी इतरही असंख्य टायटल्स आहेत, त्यांची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे, ती नक्की ऐका. येस मित्रांनो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग केससह. तोपर्यंत टाटा.